आणि आता पाहणार आहोत देश विदेशातल्या बातम्या। जर्मनीचे महान फुटबॉलपटू फ्रान्स बेकनबॉर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा करणार। आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी 3 उमेदवारांचं नामांकन अर्ज दाखल। दिल्लीतील राज्यसभेच्या 3 जागा जानेवारी अखेरीस रिक्त होत असल्यामुळे नामांकन दाखल। 19 जानेवारीला होणार निवडणूक। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा चौथ्यांदा ऐतिहासिक विजय। विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेख हसीना यांना अभिनंदनाचा फोन। काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगीची प्रतीक्षा। मणिपूरमधून 14 जानेवारीला सुरू होणार यात्रा। राज्य सरकारकडून परवानगीची प्रतीक्षा करत असल्याची राज्याचे पक्षप्रभारी गिरीश चोदनकर यांची माहिती। अदानी समूहाचा 42,700 कोटी रुपयांना अधिक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टरची मीट 2024 मध्ये करारावर स्वाक्षरी। पंतप्रधान मोदींबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर इस्रायल भारतासोबत। इस्रायल आजपासूनच लक्षद्वीपवर खाऱ्या पाण्याला गोडं बनवणाऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार। अयोध्येमध्ये लावण्यात आली आहे मोठा एलईडी स्क्रीन। एलईडी स्क्रीनवर रोज संध्याकाळी रामचरितमानसाचं प्रसारण। पैठणीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यामधून रामलल्लासाठी सोनं आणि चांदीचं जर असलेली शेला आणि पितांबर भेट म्हणून दिलं जाणार आहे। कापसे फाउंडेशनचे पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र अंतर्गत दिव्यांग आणि अनाथ कारागिरांची अनोखी सेवा।